हॅलो, गुड इव्हनिंग. सर. हा, काल आपण कुठपर्यंत आलतो रे? पहिलं पेज आपलं कंप्लीट झालं होतं का? हो सर, झालं होतं. बरं, कुठपर्यंत आलतो दुसऱ्या आपण? पेज मध्ये जबाबदार शासन पद्धती म्हणतात, त्याच्या पुढं सर वैशिष्ट्य आहे तिथपर्यंत आलो होतो. जबाबदार शासन पद्धती, त्याची वैशिष्ट्ये. म्हणतात तसं. तर कुठं आहे त्यो? हा. तर इथून पुढे आपण बघूया. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणासाठी पुन्हा कायदेमंडळाला जबाबदार असतात. प्रधानमंत्री म्हणजेच पंतप्रधान आणि त्यांचं जे केंद्राचं मंत्रिमंडळ आहे, हे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणासाठी पुन्हा कुणाला जबाबदार असतात? कायदेमंडळाला जबाबदार असतात. याचाच अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. हे जे केंद्राचं मंत्रिमंडळ आहे, या मंत्रिमंडळाला कुणाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो? कायदेमंडळाला. म्हणजे कायदेमंडळाला. मंत्रिमंडळ आणि कायदेमंडळ एकत्र राज्यकारभार करत असतात. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. म्हणूनच संसदीय जी शासन पद्धती आहे, या संसदीय शासन पद्धतीलाच जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात. तसेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचं खास असं काय आहे? वैशिष्ट्य आहे. सांगा, संसदीय शासन पद्धतीचं खास वैशिष्ट्य कोणतं? संसदीय शासन पद्धतीचं खास वैशिष्ट्य कोणतं? जबाबदारी. सामूहिक सामूहिक जबाबदारी हे जबाबदारी हे शासन संसदीय सामूहिक शासन जबाबदारी हे पद्धतीचे एक संसदीय शासन खास पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो. एखाद्या खात्याचा निर्णय हा त्या राज्याचा निर्णय मानला जातो. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. असते. ती प्रत्यक्षात कशी आणली जाते, हे सोदाहरण आपण पुढील 2 पाठामध्ये पाहणार आहोत. पुढच्या 2 पाठामध्ये हे आपण पाहणार आहोत. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. ही जी आपल्या भारतामध्ये असणारी जी संसदीय शासन पद्धती आहे, या संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. याचा अर्थ जोपर्यंत कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो, अथवा जोपर्यंत कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळाला संमती असते, तोपर्यंत कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ अधिकारावर राहतं. म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाला जर त्यांच्या अधिकारावर राहायचा असेल, तर त्यांना कायदेमंडळाचा काय असावा लागतो? पाठिंबा असावा लागतो. कायदेमंडळाला किंवा संसदेला जर असे वाटले की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करीत नाही, तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. जर कायदेमंडळाला किंवा संसदेला असं वाटलं की कार्यकारी मंडळ हे आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाही, असं जर वाटलं तर संसद
अविश्वासाचा ठराव मांडू शकते. आणि जे कार्यकारी मंडळ आहे की ज्या कार्यकारी मंडळामध्ये प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ असतं, हे प्रधानमंत्री तसं त्यांचं मंत्रिमंडळ सत्तेपासून दूर जाऊ शकतं. हे संसद आणि जे कायदे मंडळ आहे यांच्यावर अवलंबून आहे. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी असं माध्यम आहे. म्हणजे कार्यकारी मंडळावर जर नियंत्रण ठेवायचं असेल संसदेला किंवा कायदे मंडळाला, तर त्यांचं प्रभावी साधन कोणतं? अविश्वासाचा ठराव. कोणतं प्रभावी माध्यम सांगितलं? अविश्वासाचा ठराव. अविश्वासाचा ठराव. ठराव. संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदे मंडळ श्रेष्ठ असते. आपल्या भारतानं स्वीकारलेली जी संसदीय शासन पद्धत आहे, या संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद किंवा जे कायदे मंडळ आहे हे श्रेष्ठ असतं. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करतात. लोकांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत त्या सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करतात. लोकहितासाठी काय केले जावे हे संसद ठरवतं. ते लोकांच्या प्रतिनिधीचं सभागृह असल्यामुळे संसद हे लोकांच्या प्रतिनिधीचं सभागृह आहे आणि त्यामुळे व जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा श्रेष्ठ असतो. पहा, जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्यामुळं संसदेचा दर्जा कसा असतो? श्रेष्ठ असतो. म्हणजे समजा आपण सर्वसामान्य जनता आहोत, आपल्या काही ज्या अपेक्षा आहेत हे आपण निवडून दिलेले जे लोकसभेचे सदस्य आहेत किंवा जे खासदार आहेत ते दिल्लीत मांडत असतात. आणि मग या ठिकाणी लोकहितासाठी जे खासदारांनी प्रश्न मांडलेले आहेत त्याच्यासाठी काय केलं जावं हे संसद ठरवतं. म्हणून या ठिकाणी संसदेचा दर्जा कसा असतो? तर श्रेष्ठ असतो. पहा, सर कुणाला तर माईक चालू. माईक बंद करा. आता संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली? बघा, भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारण आहेत. पहा, ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली. म्हणजे ज्यावेळेस ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होतं त्याच काळामध्ये भारतामध्ये संसदीय संस्थांची काय झालेली होती? निर्मिती झालेली होती. ब्रिटिशांनी या पद्धतीनं राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. म्हणजे संसदीय संस्थाच्या साह्यानं राज्यकारभार करायला ब्रिटिशांनीच सुरुवात केलेली होती. संसदीय शासन पद्धती हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे. संसदीय शासन पद्धती हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा काय आहे? आविष्कार आहे. पहा, एक आविष्कार आहे. एक आविष्कार आहे. त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झालेला होता. अगदी ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होतं त्या कालावधीमध्येच या ठिकाणी या संसदीय शासन पद्धतीचा भारतीयांना परिचय झालेला होता. संविधान सभेत याच पद्धतीवर बरीच चर्चाही झाली. जी संविधान सभा आहे या संविधान सभेमध्ये संसदीय शासन पद्धतीवर चर्चा झाली. संविधानकर्त्यानं या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केले. संविधान तयार करणाऱ्या लोकांनी या संसदीय शासन पद्धतीमध्ये भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील अशा प्रकारचं काही बदल केलं. संसदीय शासन पद्धतीमध्ये चर्चा, विचार विनिमयाला मोठा वाव असतो. पहा, म्हणजे एखाद्या प्रश्नावर सर्व लोकांनी एकत्र येऊन चर्चा करायची, एखाद्या प्रश्नावर विचार विनिमय करायचा, याला फार मोठा वाव या संसदीय शासन पद्धतीमध्ये असतो. सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होते. पहा, सर्वांच्या दृष्टीनं
जे हिताचे प्रश्न आहेत, या हिताच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होते आणि या चर्चेत विरोधी पक्षाचे सभासद सुद्धा भाग घेतात. फक्त सत्ताधारी पक्षाचेच सभासद भाग घेतात असं नव्हे, तर या चर्चेमध्ये विरोधी पक्षाचे सभासद सुद्धा काय घेतात? भाग घेतात. भाग योग्य घेतात. ठिकाणी योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे. अगदी एखाद्या कायद्यामध्ये जर एखादी त्रुटी असेल तर या ठिकाणी विरोधी पक्षातील एखादा सभासद या ठिकाणी त्या कायद्यामधील त्रुटी सुद्धा दाखवून देतो आणि त्या त्रुटीमध्ये आपल्याला दुरुस्ती करता येते किंवा सरकारला दुरुस्ती करता येते. प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात. काही प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी अगदी विरोधी पक्ष सुद्धा या संसदेमध्ये करू शकतात. यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते. कुठल्याही प्रकारचा दोष नसणारे निर्दोष कायदे करणे संसदेला काय होतं? शक्य होतं. ही आपली संसदीय शासन पद्धतीची माहिती तुम्हाला सांगितली. आता आपण पाहणार आहोत अध्यक्षीय शासन पद्धती. मला सांगा, अध्यक्षीय शासन पद्धती कोणत्या देशाने स्वीकारलेली आहे? कोणत्या देशाचा राष्ट्राध्यक्ष असतो? आपला कसा पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री असतात, तसं कोणत्या राष्ट्राचं राष्ट्राध्यक्ष? अमेरिका. आता अमेरिकेची जी अध्यक्षीय शासन पद्धती आहे त्याचा आपण अभ्यास करूया. राज्यकारभाराची आणखी एक पद्धती म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती. अशी शासन पद्धती अमेरिका या देशामध्ये आहे. ही पद्धती संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे. पहा, कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली, म्हणजे या अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकमेकापासून वेगळे असतात आणि याच्यामध्ये कार्यकारी प्रमुख म्हणजेच राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो. ही पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धत. आता मला सांगा, पंतप्रधान आपल्या देशाचे जे प्रधानमंत्री आहेत हे थेट जनतेकडून निवडले जात नाहीत. म्हणजे आपण काय करतो, एक खासदार निवडून देतो आणि सर्व खासदारातून या ठिकाणी पंतप्रधान निवडले जातात. आता पूर्वी बघा, ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत, समजा 7 सदस्य आहेत, त्या 7 सदस्यातला एक सरपंच होता. परंतु मागच्या पंचवार्षिक मध्ये थेट जनतेतून सरपंच निवडला आणि आता पुन्हा पूर्वीसारखीच पद्धत लागू झाली. आता सुद्धा इथून पुढे काय होणार आहे, ग्रामपंचायत सदस्य निवडणार आणि त्या ग्रामपंचायत सदस्यातून एक सरपंच निवडला जाणार. म्हणजे मागचं जे इलेक्शन झालं त्यावेळेस थेट सरपंच लोकातून निवडला गेलेला होता. तसं या ठिकाणी भारताचे जे पंतप्रधान आहेत हे थेट जनतेतून निवडून गेलेले नाहीत. थेट जनतेतून खासदार निवडले गेले आणि खासदारांनी मिळून या ठिकाणी पंतप्रधानाची निवड केलेली आहे. तसं या ठिकाणी जी अध्यक्षीय शासन पद्धती आहे अमेरिकेमधील, हे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यालाच आपण कार्यकारी प्रमुख असं म्हणतो. हे कार्यकारी प्रमुख थेट जनतेकडून निवडले जातात. पहा, त्याला आपण अध्यक्षीय शासन पद्धती असं म्हणतो. शासन संस्थाच्या 3ही शाखा या पद्धतीत एकमेकापासून स्वतंत्र असतात. कोणत्या 3 शाखा रे? मला सांगा पण, 3 शाखा कोणत्या? सुरुवातीला झालं होतं पाठाच्या, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. कोणत्या 3 शाखा सांगितल्या? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ, न्याय मंडळ आणि न्याय मंडळ. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या 3ही शाखा या अध्यक्षीय शासन पद्धतीत एकमेकापासून स्वतंत्र असतात. परंतु त्यांच्या कार्यात एकसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंध सुद्धा असतात. पहा, सुसूत्रता येईल अशा प्रकारचे संबंध या ठिकाणी त्यांच्यामध्ये असतात. तर स्क्रीन गेली.
एकच मिनिट, तिसरं पान मी शेअर करतोय. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब अमेरिका या देशानं केला आहे. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब अमेरिकेनं केला आहे आणि या अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये आपण पाहूया. अध्यक्षीय शासन पद्धतीची काय पाहणार आहोत? वैशिष्ट्ये. अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात. कायदे मंडळाची दोन्ही सभागृह तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. आता आपल्या भारतामध्ये जी संसदीय शासन पद्धती आहेत याच्यामध्ये एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा अशी दोन सभागृह आहेत. यातील लोकसभेचे जे सदस्य आहेत हे थेट जनतेतून निवडून जातात, मात्र राज्यसभेचे जे सदस्य आहेत ते थेट जनतेतून निवडले जात नाहीत. मात्र अमेरिकेमध्ये असणारी जी अध्यक्षीय शासन पद्धती आहे या अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळाची दोन्ही सभागृह त्याचप्रमाणे अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ही सर्व लोक ही थेट जनतेकडून निवडली जातात. राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्ष कोण असतात? कार्यकारी प्रमुख असतात आणि त्यांच्या हाती कायद्याच्या अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात. या राष्ट्राध्यक्षांच्या हाती कायद्याच्या अंमलबजावणीसह असं अनेक अधिकार असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीत अशा प्रकारची रचना असली तरी कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ परस्परावर नियंत्रण ठेवते. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ परस्परावर नियंत्रण ठेवते. परस्परावरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो. कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांचं एकमेकावर नियंत्रण असल्यामुळं जबाबदार पद्धतीने राज्यकारभार या अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये सुद्धा होत असतो. संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य काही शासन पद्धती फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी देशांमध्ये अवलंबल्या जातात. भारतामध्ये असणारी संसदीय शासन पद्धती, अमेरिकेमध्ये असणारी अध्यक्षीय शासन पद्धती याच्यापेक्षा वेगळ्या शासन पद्धती फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि जर्मनी या देशामध्ये आहेत. विविध देश आपल्या परिस्थितीस अनुरूप अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब करताना दिसतात. वेगवेगळे देश आपल्या परिस्थितीला अनुरूप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब करत असतात. पुढील पाठामध्ये आपण भारताच्या संसदेची रचना, त्याचप्रमाणे कार्यपद्धती आणि संसदेची भूमिका या गोष्टी विचारात घेणार आहोत. आता आपण वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये काही प्रश्न पाहूया. बघू आता किती जणांना धडा व्यवस्थित समजलेला आहे. संसदीय शासन पद्धती टिंबटिंब येथे विकसित झाली. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, नेपाळ. संसदीय शासन पद्धती इंग्लंड मध्ये काय झाली? विकसित झाली. बरोबर उत्तर आहे इंग्लंड. दुसरा प्रश्न आहे अध्यक्षीय शासन पद्धतीत टिंबटिंब हे कार्यकारी प्रमुख असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीत टिंबटिंब हे कार्यकारी प्रमुख असतात. प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष का राज्यपाल? राष्ट्राध्यक्ष. अगदी बरोबर, राष्ट्राध्यक्ष. ओके, बरोबर आहे. आता दुसरं, खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा. अनुक्रमणिका क्रमांक, मंडळाचे नाव आणि कार्य. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या तिघांची कार्य बघू किती विद्यार्थ्यांना सांगता येत आहेत. सर मी सांगू?
कुणाचं सांगताय तुम्ही? कायदे हा मंडळ सांगा. सांग कायदे मंडळाचं कार्य कायद्याची काय? निर्मिती करणे. कायद्याची बरोबर. निर्मिती करणे. कायद्यांची काय सर करणे? निर्मिती करणे. आणि दुसरं मी कार्यकारी सांगू का? मंडळात हा मी सांग. सांगू का? तर कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. राज्यकारभाराविषयीची धोरणे ठरवणे. सर्वांना समान न्याय देणे. राज्यकारभाराविषयी धोरणे कार्यकारी ठरवणे. मंडळाचं कार्य कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. आणि शेवटी आहे न्याय मंडळ. काय रे न्याय मंडळाचं कार्य? न्यायदान करणे. सर्वांना समान न्यायदान करणे. न्यायदान करणे म्हणजे न्याय देणे. बरोबर आहे. सर्वांना समान न्यायदान करणे. आता पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार का केला? भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार का केला? कारण संसदीय शासन पद्धती सर्वप्रथम इंग्लंडमध्ये विकसित झाली आणि या इंग्लंडनं भारतावर किती वर्ष राज्य केलेलं होतं? 150 वर्ष राज्य कारभार केलेला होता. आणि या काळामध्ये इंग्रजांनी संसदीय शासन पद्धतीनेच राज्यकारभार केलेला होता. त्यामुळे या संसदीय शासन पद्धतीची चांगली ओळख भारतीयांना त्या काळापासूनच झालेली होती. आणि संविधान सभेमध्ये सुद्धा हा जो संसदीय शासन पद्धतीनुसार चालणारा जो राज्यकारभार आहे, या राज्यकारभाराच्या पद्धतीबाबत पूर्ण चर्चा होऊन त्यावर निर्णय घेण्यात आला. आणि यामुळं भारतीय संविधानकर्त्यानं भारताला अनुकूल ठरेल अशा प्रकारचा बदल करून या संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचार विनिमय महत्वाचे का असतात? कोण सांगेल? संसदीय शासन पद्धतीत चर्चा आणि विचारमय संसदीय शासन पद्धतीत संसदीय सर, मी चर्चा आणि विचार विनिमय करूनच निर्णय घेतले जातात. अगदी विरोधी पक्षाचे नेते सुद्धा या चर्चेत सहभागी होतात आणि शासनाच्या काही धोरणातील जर त्रुटी असतील तर विरोधी पक्षातील नेते सुद्धा त्या त्रुटी दाखवून देतात. आणि सार्वजनिक हिताचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नावर चर्चा आणि विनिमय होऊनच कायद्याची निर्मिती होते. त्याचप्रमाणे जनतेचं हित होणारे किंवा स्वातंत्र्याला बाधित होणारे मुद्दे, त्याचप्रमाणे धोरणं दूर करण्यासाठी चर्चा आणि विचार विनिमय होणे फार महत्वाचे असते. बरं, आता पुढचा प्रश्न बघा. 25 ते 30 शब्दात उत्तरे. जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? कोण सांगते? जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? कोण सांगते? ज्या शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ आपल्या कामाबाबत कायदे मंडळाला जबाबदार असते त्या पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. या जबाबदार शासन पद्धतीत कायदे मंडळाला विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळाला राज्यकारभार करावा लागतो. तसेच प्रत्येक मंत्री आपल्या खात्याचे निर्णय घेत असला तरी तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो. प्रत्येक खात्याची धोरणे वा निर्णय ही संपूर्ण मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी मानली जाते. म्हणूनच मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदाऱ्याच्या पद्धतीला काय म्हटलेलं आहे? जबाबदार शासन पद्धती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. कोण सांगेल अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये? मी सांगू? हा सांग. अध्यक्षीय राष्ट्राध्यक्षाची निवड कडून राष्ट्राध्यक्षाची निवड थेट जनतेकडून होते. ओके, अजून? कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणाने परस्परावलंबून नसतात तरीही त्यांच्या एकमेकावर नियंत्रण असते.
कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार हे राष्ट्राध्यक्षाकडे असतात आणि कायदे मंडळाच्या पाठिंब्यावरच राष्ट्राध्यक्ष अवलंबून नसतो. हे अध्यक्षीय शासन पद्धतीची काय आहेत? वैशिष्ट्य आहेत. आणि 5वा काय प्रश्न आहे? विरोधी पक्षाची भूमिका महत्वपूर्ण का असते याबाबत तुमचे मत लिहा. कोण सांगाल विरोधी पक्षाची भूमिका का महत्वाची आहे? विरोधी पक्ष संसदेत चालणाऱ्या चर्चामध्ये सहभागी घेऊन शासनाची धोरणं किंवा जी विधेयक आहेत यातील त्रुटी दाखवून देतो. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून विरोधी पक्ष कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवू शकतो आणि विरोधी पक्षाच्या दबावामुळं मंत्रिमंडळ मनमानी कारभार करू शकत नाही. जागृत विरोधी पक्षामुळे सदोष कायदे, जनहिताकडे दुर्लक्ष, भ्रष्टाचार असे प्रकार राज्यकारभारात होत नाहीत आणि निर्दोष आणि सक्षम राज्यकारभारासाठी आणि लोकहितासाठी विरोधी पक्षाची भूमिका महत्वपूर्ण असते. आणि शेवटी उपक्रम आहे बघा. दूरदर्शन या राष्ट्रीय वाहिनीवरील लोकसभेच्या व राज्यसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण पाहून त्याचे निरीक्षण करा. तुम्ही लोकसभेचं अधिवेशन किंवा राज्यसभेचं जे अधिवेशन आहे याचं थेट प्रक्षेपण तुम्ही नॅशनल चॅनल वरून पाहिले का रे कोणी? अगदी भांडणं सुद्धा होतात बघा लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये, पाहिले का तुम्ही? हॅलो, माझा आवाज येतोय तुम्हाला?